नमस्कार, अथर्व मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट वन आपण बनवलेला आहे. काही जणांना खूप आवडलं, काही काहीचे फोन्स लाईक वगैरे आले मला, त्यामुळे मी सेकंड पार्ट बनवतो. करंट इलेक्ट्रिसिटीचा सेकंड पार्ट. पहिला पार्ट समजला असेल. पहिला पार्ट हा बेसिक होता पहा. आता खऱ्या अर्थाने ज्याच्यावर क्वेश्चन येतात असा पार्ट चालू होतोय. सेकंड जास्त असं थर्ड पार्टमध्ये 3 पार्टमध्ये मी चॅप्टर संपवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला ट्रिक्स विथ सिम्प्लिफिकेशन करून व्यवस्थित पद्धतीने नोट्स टाईप तुम्हाला बनवून दिलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो ते पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पण शेअर करा. बरेच जण घरी बसलेले आहेत, काय काय नॉलेज पाहिजे परंतु मिळत नाही. सीईटीसाठी, नीटसाठी, जेईसाठी पण उपयोगी पडेल. पाहूया आज आपण पाहणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटी सेकंड पार्ट. वेस्टर्न ब्रिज, व्हीट स्टोन वेस्टर्न ब्रिज. वेस्टर्न ब्रिज मध्ये काय अशा प्रकारे कंडिशन असते. R1, R2, R3, R4 असे 4 रेजिस्टन्स जोडलेले असतात. मध्ये गॅलव्हॅनोमीटर मध्ये पण इंटरनल रेजिस्टन्स असतो. ह्यामधून एक करंट वाहत असतो, त्याला आयजी असं म्हणतात. स्मॉल आयजी म्हणूया. तर हा करंट जर हे रेजिस्टन्स बॅलन्स झाले म्हणजे R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 झालं तर इथला इंटर हा बीडी पॉइंट मधला करंट 0 होतो. म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट बी इज इक्वल टू पोटेन्शियल पॉइंट ऍट बी असं होतं. दोन्हीचं पोटेन्शियल सेम होतं आणि करंट पास होत नाही. म्हणजे ही कम्प्लिटली ब्रांच किंवा ही लाईन कम्प्लिटली कट करून टाकायची. मग R1 R2 येतील आणि R3 R4 शिल्लक राहतो. त्याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतात? त्याच्यावर सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. याच्यामध्ये करंट किती माहिती, रेजिस्टन्स बॅलन्स असेल तर करंट 0 होईल. पहिला टाईप नंबर 2 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि टाईप 3 म्हणजे करंट काढा. असे 3 टाईपचे क्वेश्चन काय येऊ शकतात. आणि हा एंड पार्ट आहे. जवळजवळ 9 ते 10 क्वेश्चन्स मी घेतो याच्यामध्ये आणि म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. जास्त करून इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सच्या अगोदर बघूया. पहिला पार्ट हा पहिला एकदम बेसिक क्वेश्चन घेतलेला आहे. दुसरी महत्वाची आर इक्विव्हॅलेंट काढण्यासाठी कसं करायचं ते पण आयडिया सांगितले. R1 R2 जर हाय ब्रांच काय करत तर R1 R2 सिरीज मध्ये येतील. तर फर्स्ट आपण कनेक्टेड टू सेकंड म्हणजे काही R1 R2 सिरीज मध्ये येतील, R3 R4 सिरीज मध्ये येतील. मग तुम्हाला R1 प्लस R1 आणि R2 सिरीज मध्ये पॅरलल विथ R3 प्लस R4 अशा प्रकारे आर इक्विव्हॅलेंट काढायला सोपं जाईल तुम्हाला. एक्झाम्पल आपण घेऊच. टू फाइंड करंट I1 और I2, हा I1 म्हणून घेतला आणि हा I2 किंवा I2 करंट कसा काढायचा पहा. त्यासाठी केसीएल वापरा अगोदर मग केव्हीएल वापरायचं. त्या टाईपचे दोन क्वेश्चन पाहणार. इफ ब्रिज इज नॉट बॅलन्स देन यूज केसीएल केव्हीएल. कधी कधी ब्रिज बॅलन्स आता आपल्याला हा टाईप नाहीये म्हणा, ब्रिज बॅलन्सच नाही झाला एखाद्याच्या मनात येतं. ब्रिज बॅलन्स नाही झाला समजा R1 अपॉन R2 इज नॉट इक्वल टू R3 अपॉन R4, त्यावेळेस काय करायचं केसीएल वापरायचं. किर्चॉफ करंट लॉ आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ वापरायचं. ओके, ही कंडिशन अशी पण वापरतात. काही काही लोक असं सांगतात R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 च्या असं लिहितात R1 अपॉन R3 इज इक्वल टू R2 अपॉन R4. इट इज ऑल्सो करेक्ट. मला सांग कारण का R3 इकडे जातो, R2 इकडे जातो. त्याला आठवपिंड म्हणतात मराठीमध्ये, काय म्हणतात एकांतर क्रिया म्हणतात. त्यामुळे हे पण करेक्ट आहे. त्याच्यावर आता क्वेश्चन्स पाहूया. हे सगळे सीईटीला आले, नीटला आले, जेईला पण काही सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स मी सिलेक्ट केले तुमच्यासाठी टॉपिक वाईज. आता बघा, फाइंड द करंट अक्रॉस गॅलव्हॅनोमीटर. हा गॅलव्हॅनोमीटर दिलाय 50-50 दिलाय, 30-30 दिलाय. गॅलव्हॅनोमीटर मध्ये करंट किती होईल तोंडी सांगू शकतो तुम्ही. बघा मी तुम्हाला ऍक्च्युअली करून दाखवतो पण तुम्ही ओरली पण करू शकता. इथं काय पहा, R1 दिलाय 50 ओम, R2 पण 50 ओम आहे, R3 30 ओम आणि R4 30 ओम आहे. बघा बॅलन्सिंग पाहूया. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 येतंय का पाहूया. ओरली पण करू शकतो तुम्ही. 50 अपॉन 50 इज इक्वल टू 30 अपॉन 30. बॅलन्सिंग झालं दोन्ही इक्वल 1:1 म्हणजे बॅलन्सिंग झाल्यानंतर करंट आहे 0. therefore find the current across galvanometer म्हणजे IG is equal to काय 0 एम्पियर. ओके, अशा प्रकारे आन्सर द्यायचं. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम बेसिक घेतला पहा. पुढे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हे सगळे क्वेश्चन्स आहेत पहा असे असतात. ते कसे काढायचे ते बघूया. व्हेरी इंटरेस्टिंग. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स करताना हा 10 आहे, हा 10 आहे, हा 30-30 पहा. अगोदर बॅलन्सिंग होतं का बघूया. बघा मी ओरली करतो आता 10 अपॉन 10. 10 अपॉन 10 इज इक्वल टू 30 अपॉन 30. फास्टली करायचं एकदम. R1 कुठे गेला, R2 कुठे गेला असं करत बसायचं नाही. कारण 1 मार्काला एक क्वेश्चन आहे. मॅथ्स मध्ये तरी 2 मार्काला एक क्वेश्चन, 1 मार्काला एक आहे. 50 क्वेश्चन सोडवायचे आपल्याला एवढ्या थोड्या वेळात म्हणजे जवळजवळ 45 मिनिट्समध्ये. 45 मिनिट्समध्ये 50 क्वेश्चन सोडवणं थोडंसं अवघड आहे. पण सिलेक्टेड क्वेश्चन केले आपण, सगळे सोडत नाही बसलं तरी काम. सीईटी मध्ये जेवढे तर तेवढं सोडायचं, बाकी अंदाजे लिहून टाकायचं कारण निगेटिव्ह मार्क नाही. लक्षात कॉमन सेन्स वापरून शक्यतो लॉजिक वापरून प्रयत्न करायचा. आणि जेवढे क्वेश्चन सोडतील तेवढे अगोदर सोडवायचे. 10 अपॉन 10, 30 अपॉन 30. त्याच्यावर 2 किंवा 3 क्वेश्चन येतात करंट इलेक्ट्रिसिटी.
पण हे बॅलन्सिंग झालं मग आतली ब्रँच झिरो होईल पहा. म्हणजे ह्याच्यातला करंट हा जो करंट आहे हा झिरो होते. म्हणजेच काय पहा, दोन रेजिस्टन्स काय पहा इथं दाखवतो मी तुम्हाला. हे दोन रेजिस्टन्स मुद्दाम समजण्यासाठी सिस्टमॅटिक लिहितो 10 आणि 10 ओम लिहित नाही दरवेळेस पण लक्षात घ्या. आणि इकडे काय पहा 30 आणि 30 ही ब्रँच गायब होते म्हणजे 10 आणि 10 इथला पॉईंट राहिला पहा. हे दोन सिरीज मध्ये आले 10 10 आणि 30 30. अशा प्रकारे कंडिशन पहा 10 आणि 10 काय पहा 20 आणि 30 30 20 ओम पॅरल विथ 60 ओम 30 30 ची ऍडिशन काय पहा 60 ओम 20 आणि 60 ओमचे पॅरल कॉम्बिनेशन काढायचं. पॅरल कॉम्बिनेशन कसं करायचं पहिला व्हिडिओ पहा. पहिला व्हिडिओ न पाहता डायरेक्ट सेकंड व्हिडिओ पाहू नका. काय काही व्हिडिओ पाहिला स्टार्ट केली आणि नंतर सोडून दिला पहा त्या नाव होत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हे सोपं आहे पहा. पहिला व्हिडिओ पाहू 20 into 60 upon 20 plus 60 20 into 60 काय पहा आणि 80 हे झिरो झिरो गेलं पहा. आणि याला डिवाइड करा 15 ओम इज नथिंग बट आर इक्विव्हॅलेंट. हे जर समजलं तर काहीच आवडत आहे इक्विव्हॅलेंट असेल आर इक्विव्हॅलेंट. कंटिन्यू सिंपल क्वेश्चन होता पहा. एक क्वेश्चन तुम्हाला ठेवलाय हे बघा 10 5 आणि 10 पहा 10 आणि 20 अगोदर बॅलन्सिंग होतं का होतंय यातला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा. तुम्ही प्रयत्न करा आन्सर 10 ओम येत आहे. चेक करा तुम्हाला हा ठेवलेला होमवर्क टाईप हा करू नका लगेच. मी आता क्वेश्चन 4 कडे जातो पहा. इन द गिवन सर्किट point A and B and D sorry point A मध्ये point B and D is zero. पोटेन्शियल डिफरन्स हे PD आहे काय करणार दिसणार नाही काय PD म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स point B and D झिरो म्हणजे इथला बॅलन्सिंग म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पहा. R1 दिले आपल्याला R1 किती पहा 16 ओम ओम वगैरे लिहित आहे. R2 किती पहा 4 आहे. R3 40 आणि 40 ओम आहे. छोटं दिसत नसेल तुम्हाला कदाचित 40 आणि 40 ओम आहे पहा हे पॅरलल मध्ये. ज्यावेळेस दोन इक्वल रेजिस्टन्स पॅरल मध्ये येतात त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पहा पहिल्या व्हिडिओची किती गरज आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. काही हुशार म्हणून म्हटले असेल पहिल्या व्हिडिओ बनवलाच का असं म्हणणे शक्य आहे पहा. पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं बेस आहे त्यामुळे ह्या होते 40 आणि 40 पॅरल मध्ये एका विदिन 5 सेकंडच्या आतच तुमचं उत्तर तयार झालं पहा. 3 20 40च्या हाफ करायचं मला लक्षात दोन रेजिस्टन्स म्हणून हाफ केलं 3 असेल तर आपण 3 करायचं. आता R4 बघा R4 X हे बॅलन्सिंग त्यांनी सांगितलेलं पहा. बॅलन्सिंगचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला R1 upon R2 is equal to R3 upon R4. या टाईपवर क्वेश्चन बरेचसे आले पहा. हे पॅरल असले पॅरल करून घ्यायचं या पद्धतीने. R1 किती पहा R1 दिले त्यांनी 16 ओके. R2 आपण काढलाय R2 दिला सॉरी 4 R3 काढलाय 20 आणि X माहिती नाही. त्याला थोडं डिवाइड करा 4 4 चा क्रॉस करा 4x is equal to 20 X is equal to काय 5 ओम समजा का अशा प्रकारे इंटरेस्टिंग क्वेश्चन काय हा R4 आहे. व्यवस्थित शांततेने करा एक एक पॉइंट समजून घ्या. 40 40 पॅरल मग 20 आले लक्षात घ्या आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. सिंपल वेस्टर्न ब्रिज सारखं सोपं काम नाही. फिक्स मार्क मिळवून देणार आहे हे बघूया. थोडासा दिसायला डेंजर कठीण असा क्वेश्चन घेतलेला हे बॅटरी दिले करंट दिला वगैरे वगैरे. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पहा. तुम्हाला सांगितलं दोन ब्रँच आहेत हो. पहिल्यांदा बॅलन्सिंग होतं बघूया हो होतंय बघा R upon R R1 upon R2 1 R3 upon R4 हा R आहे म्हणजे बॅलन्सिंग झालं. बॅलन्सिंग झाल्यामुळे आपली ब्रँच कट जाईल पहा. ही ब्रँच कट झाली मग काय झालं पहा R आणि R हे सिरीज मध्ये राहिलं म्हणजे 2R बघा दाखवतो तुम्हाला व्यवस्थित नीट लक्षात घ्या. हा पण R आहे हा पण R आहे बघा हे दोन झाले. मध्ये ब्रँच तशीच राहिली पहा ही पण R R अशी. ड्रॉइंग थोडंसं माझं खराब आहे पण ड्रॉइंग महत्वाचं नाही. मॅथ्स आणि फिजिक्स अंडरस्टँडिंग महत्वाचे. 12 थोडंसं ड्रॉइंगचा उपयोग होतो. तिसरं हे झालं पहा R R सिरीज मध्ये झालं हे दोन मध्ये आले आणि हे R आणि हा दोन सिरीज मध्ये आल्यानंतर पुढचं काम सोपं आहे. काही पहा 2R पॅरल 2R हे पहा पॅरल 2R विदिन बघितलं मी आन्सर तयार पाहिजे पहा तुमचं. किती रेजिस्टन्स आहे 3 इक्वल रेजिस्टन्स आहे. आन्सर विदिन सेकंड्स मध्ये आला 2R/3 ओम झाला. अशा प्रकारे 5 क्वेश्चन्स आपण संपवलेले पहा. व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके मग पहा सर्व प्रॉब्लेम पाहूया. 5 प्रॉब्लेम पाहिजे आपण 6 प्रॉब्लेम पाहूया. 6 प्रॉब्लेम पण सोपा आहे. 15 3 20 ओम आणि 4 दिले पहा. फाइंड द करंट थ्रू 15 ओम इथून
आय गेला I1 हा करंट काढायचा इकडे I2 दाखवला पण टोटल करंट दिलाय तुम्हाला आयची व्हॅल्यू दिली 2.1 एम्पियर त्यामध्ये आपण केसीएल वापरूया केसीएल म्हणजे काय किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय केसीएल मग काय म्हणतो एका प्राइस मधून जर दोन डिव्हिजन होत असेल तर I is equal to I1 plus I2 पुढे बार्स I1 किती 2.1 सॉरी I 2.1 2.1 is equal to I1 plus I2 suppose this is equation number 1 हे सांगा आता दुसरं वापरूया हे बॅलन्स आहे का पहा अगोदर 15/3 5 आहे पहा 20/4 5 आहे म्हणजे अक्रॉस दिस करंट 0 होईल पहा म्हणजे हा मधला ब्रँच निघून जाईल पहा 15 आणि 3 काय झालं पहा पॅरलल आता इक्विव्हॅलेंट रिलेशन्स काढायला आर इक्विव्हॅलेंट कसा काढायचा तुम्हाला मी शिकवलेलं आहे त्यानुसार सांगतो 15 plus 3 आणि 20 plus 4 पॅरलल म्हणजे 18 पॅरलल 24 असं लिहायचं पटापट फास्टली कॅल्क्युलेशन करायचं त्याचं कॅल्क्युलेशन कसं करावं 18 into 24 18 plus 24 बरोबर करेक्ट आता पाहायचं मोठा प्रॉडक्ट आहे तसाच ठेवा खालची ऍडिशन करून टाका 42 येईल याला सोपं करून घ्या 6 4 जा 6 7 जा 24 42 म्हणजे किती आर इक्विव्हॅलेंट आला 72/7 ओम कीप ॲज इट इज आर इक्विव्हॅलेंट आला ओके आर इक्विव्हॅलेंट आला आपल्याला करंट काढायचं पहा करंट V is equal to I आर इक्विव्हॅलेंटची गरज नव्हती पहा किर्चॉफ्स करंट लॉ वापरला असतं तरी सोपं केलं असतं पहा किर्चॉफ्स लॉ व्होल्टेज लॉ वापरला असतं याची गरज नव्हती आर इक्विव्हॅलेंटची हरकत नाही काढला तरी चालेल पण थोडं अवघड जातं काय ठीक आहे आता किर्चॉफ्स लॉ वापरूया इकडून काय केलं पहा I1 दिलेला आहे 15 I1 करंटच्या डायरेक्शन असल्यावर काय वापरतो मायनस त्या डायरेक्शन आपण पुढे चाललोय पहा -3 I1 इकडून I2 आलेलं करंट करंटच्या डायरेक्शन चाललोय आपण -20 I2 एक मिनिट हा ब्रँच अशी सुरुवात केली आपण इथून या पॉइंटला चाललोय करंटची डायरेक्शन अशी पहा आपण अपोज आलो पहा म्हणजे काय पहा 4 I2 plus 20 I2 is equal to 0 आर इक्विव्हॅलेंट करण्यापेक्षा सोपं जातं 20 आणि 4 करा एकत्र 24 I2 15 आणि 3 करा 18 I1 ह्याला थोडं डिवाइड करूया 60 डिवाइडिंग बाय 6 करूया सोपं जाईल 4 I2 is equal to 3 I1 आता आपल्याला करंट काढायचा I1 काढायचा पहा म्हणजे I2 रिमूव्ह करायचा I1 काढायसाठी I2 रिमूव्ह करणं गरजेचं आहे मग काय करायचं I1 ची व्हॅल्यू करा I1 ची व्हॅल्यू काय इकडे ट्रान्सफर करा 4/3 I2 इक्वेशन नंबर 2 1 आणि 2 कडे पहा ही व्हॅल्यू इथे रिप्लेस करू शकता तुम्ही I1 ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला I2 मिळेल I2 नको आपल्याला I1 पाहिजे पहा मग आपण काय करूया I2 ची व्हॅल्यू 3/4 I1 बघा व्हॅल्यू या I2 च्या जागी रिप्लेस करूया फ्रॉम 1 and 2 मध्ये फ्रॉम 1 and 2 2.1 ॲज इट इज I1 तसाच ठेवा I2 च्या जागी आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3/4 I1 3/4 I1 इथं I1 आहे इथं 1 असतो ऍड करा 4 + 1 7/4 I1 येईल 2.1 हे ट्रान्सफर करा 2.1 into 4/7 I1 7 याला डिवाइड करूया 0.3 I1 is equal to काय होतं 1.2 एम्पियर that 1.2 जर I2 विचारला असता तरी काढला असता आपण त्यामध्ये रिप्लेस करू 1.2 तर 0.9 आला असता करंट थ्रू 15 ओम विचारलं पहा करंट थ्रू 15 ओम विचारलं therefore करंट थ्रू ऑप्शन असतील याच्यामध्ये 15 ओम इज 1.2 एम्पियर त्यासाठी काय केलं पहा इथं केसीएल वापरलं आणि इथं आपला केव्हीएल आहे पहा केव्हीएल वापरत असताना डायरेक्शनच्या सेम पाथने चाललं मायनस घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं I2 I1 चं रिलेशन तयार केलं व्हॅल्यू इथं रिप्लेस केली अशा प्रकारे 1.2 मिळालं एकदम इझी होतं या पद्धतीने आता पुढे जाऊया नेक्स्ट फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 4 ओम 4 ओम मधला हे काढायचं पहा 4 ओम इथे पहा सेम टू सेम आयडिया इथला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा थोडासा मग इथं I1 हो I1 इकडे I2 ॲज इट इज करंट दिलाय 7 एम्पियर टोटल करंट दिलाय इथं पण तसे सारखाच क्वेश्चन आहे सेम टू सेम बॅलन्सिंग आहे का बघूया आपण 4/2 येतं 10/5 2 येतं म्हणजे ब्रिज इज बॅलन्स ब्रिज बॅलन्स असेल तर किर्चॉफ्स लॉ वापरू शकता अगोदर केसीएल वापरूया I1 plus I2 is equal to 7 इक्वेशन नंबर 1 सेम ह्याच्यासारखं सोडतो अजून वेगळ्या पद्धतीने पण सोडता येईल आर इक्विव्हॅलेंट वगैरे पण होते आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस
I1 निघाला की I1 नी 4 ला मल्टिप्लाय केलं की बरोबर होऊन जाईल. I1 + I2 = 7 आलेला आहे. पुढे जाऊया आता किर्चॉफ्स लॉ वापरा पूर्ण लूपमध्ये. हे संपूर्ण ड्रॉप होऊन जाईल पहा. म्हणजे काय -4I1 -2I1 सेम ॲज इट इज. इकडून जाऊया या डायरेक्शन चालू आपण. करंट डायरेक्शन असेल पण आपण पाथ असं चालू आपण जातोय अपोजिट डायरेक्शन. मायनस अपोजिट म्हणजे +5I2 + 10I2 इज इक्वल टू काय काय समज असेल ह्याने क्लिअर आणखी लिहा. 15I2 इज इक्वल टू -6 तिकडे ट्रान्सफर करा 6I1. अगोदर आपण 6 डिवाइड केला किती निघालं 3 निघालं पहा. 5I2 इज इक्वल टू 2I1. आपण इथं काय काढलं होतं पहा I1 ची व्हॅल्यू I2 ची व्हॅल्यू काढली होती. इथं पण I2 ची व्हॅल्यू काढतो. I2 इज इक्वल टू काय 2/5I1 नंबर 2 काय टाकून दिला पहिल्या इक्वेशन मध्ये फ्रॉम 1 and 2 सेम टू सेम आयडेंटिटी सोडवण्याचा प्रयत्न केला पहा. फ्रॉम 1 and 2 काय पहा I1 ॲज I2 ची जागी काय पहा 2/5I1 इज इक्वल टू 7. इथं वर असतं पहा 5 + 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 7/5 7/5 ट्रान्सफर करू शकता तुम्ही. I1 is equal to 7 into 5/7. This 7 get cancel. I1 is equal to काय 5 ampere. पण आपल्याला करंट नाही विचारलेला. क्वेश्चन थोडासा वाढला 4 ohm. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 4 ohm. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 4 ohm. कसा करायचा बघा I1 into R1 किंवा 4 into 5. I1 बघूया 4 into 5 इथे 20 व्होल्ट. अशा प्रकारे 20 व्होल्ट इथला व्होल्टेज ड्रॉप आला. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. आरेकरणी पण जमलं असतं पण आवड केला असतं. केसी वापरायचा केबी वापरायचा. करंट काढताना व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एखादा रेजिस्टन्स काढताना काय वापरायचं केसीएल नंतर केबीएल. 6 आणि 7 सोडवले गेले. 8 एवढं चालले सीईटी क्वेश्चन्स 8 at 9. इन रेजिस्टन्स विच PQR आर कनेक्टेड इन 3 आर्म्स. म्हणजे पहिला रेजिस्टन्स दुसरा रेजिस्टन्स असं दिले बघा. त्याच्यामध्ये R1 काय आला P आला. मी डायग्राम काढत नाही कारण लक्षात आले आपल्याला R2 इज इक्वल टू काय आलं Q आला आणि R3 इज इक्वल टू R. R4 काय सांगितलं R3 आर्म्स इन ऑर्डर इन फोर्थ आर्म S1 आणि S2 आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे तुम्हाला R4 दिलाय S1 कनेक्टेड विथ पॅरलल S2 यांचं कॉम्बिनेशन बघूया. S1 S2 अपॉन S1 प्लस S2 काय झालं R4 झाला. त्याने विचारलं फाइंड P अपॉन Q चा रेशो. व्हेरी सिंपल. ब्रिज इज बॅलन्स आहे. ब्रिज इज बॅलन्स P upon Q. Q R1 आपला फॉर्म्युला लिहा. R1 upon R2 is equal to R3 upon R4. If bridge is balanced, there is no current in galvanometer. असे शब्द आहे किंवा पोटेन्शियल अक्रॉस पॉइंट B and D 0 अशा प्रकारचे पॉइंट आले की समजून घ्यायचं की तो ब्रिज बॅलन्स आहे. R1 R P upon Q. R3 काय आहे R3 R. R4 आताच काय S1 S2 डॉट आहे ना S1 प्लस S2. तुम्ही हा रेशोवर फेकू शकता. आपण वर जाईल. therefore P upon Q is equal to R. R करायचं हे वर येईल. S1 S2 आपण S1 प्लस S2 उलट करायचं बघा. S1 प्लस S2 S1 डॉट S2 अशा प्रकारे ही व्हॅल्यू हे सी लागले क्वेश्चन त्यामध्ये ऑप्शन मध्ये लगेच सापडतो तुम्हाला. मी त्याला तुम्हाला पर्याय नाही दिले तुम्ही समजू शकता. P upon Q चा रेशो S1 ब्रिज बॅलन्स असल्यामुळे पटकन. आता शेवटचा क्वेश्चन बघूया 9th. If 8 ohm, 12 ohm, 6 ohm and 27 are connected in order. त्या टाइपचे क्वेश्चन G ला नीट येतात पहा. CT ला पण आले पण येऊ शकतात पहा. असं काय म्हणलं the resistance should be shunted. शंट म्हणजे पॅरलल across 27 ohm if bridge is balanced and shunted resistance. तो शंट रेजिस्टन्स करायचा आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये R1 दिलंय तुम्हाला 8 ohm, R2 पण दिलंय 12 ohm, R3 दिलाय 6 ohm आणि R4 वेगळ्या पद्धतीने दिलाय. R4 कसं दिलं 27 ohm is shunt with another resistance. त्यावर एक कुठला तरी रेजिस्टन्स ऍड आहे पहा. तर मी सध्या R4 देतो क्वेश्चनला. अगोदर छोटा प्रॉब्लेम करेल नंतर R4 च्या बाबतीत विचार करा. R1 अपॉन R2 ब्रिज इज बॅलन्स आहे पहा. R3 अपॉन R4. R1 किती पहा 8 आहे, 8 12 आहे, 6 आहे, R4 काढायचा आहे. 4 2 जा 4 3 जा 4 2 4 3 12 क्रॉस करा 2 R4 18 पहा. हा इकडे ट्रान्सफर करायचा. R4 इज इक्वल टू काय पण 9 ओम. पहिलं काम झालं पहिली स्टेप झाली. पण त्यांनी सांगितलं 9 ओम नको आहे. त्यामध्ये 27 ओम आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि एक पॅरलल दिलेला आहे पहा.
R4 is equal to काय 27. Suppose this resistance may be X. X म्हणूया पॅरल कॉम्बिनेशन असल्यावर काय होतं 27 into X upon 27 plus X. R4 दिलं का नाही क्रॉस करू शकता हो 27 plus X is equal to 27 X म्हणूया 9 याला मल्टिप्लाय करून तो करूया 27 into 9 27 होऊन जाईल X 9 7 is 63 9 2 is 18 6 243 बघा कॅल्क्युलेशन करून मला वाटलं 9x 27x प्लस 9x त्या बाजूला ट्रान्सफर करूया 243 27x minus 9x 243 18x आता हा इंटू 18 इकडे गेला डिवाइड होतो कधी कधी समजत नाही कशाने डिवाइड करायचं इथं पहा 9 ने 27 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 9 ने याला डिवाइड होणारच 9 ने डिवाइड केलं तर किती डिव्हिडेशन काय क्वेश्चन इथे बघायची गरज नाही पण 9 into 27 9 याला मल्टिप्लाय केलं तर 27 243 is and 9 to 18 x is equal to 27 upon 2 म्हणजे x व्हॅल्यू काय 13.5 ओहम हा जर क्वेश्चन तुम्हाला समजत असला तर नीटचे क्वेश्चन पण करता येतील जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन करू नका जसं जसं मी टॉपिक वाईज केलं त्या पद्धतीने काम करा अशा प्रकारे रेस्ट ऑफ ब्रिज संपवलेला आहे सेकंड पार्ट संपलेला आहे कदाचित 3 4 पार्ट होऊ शकतात पण मी 3 पार्ट मध्येच पूर्ण करायचा प्रयत्न करतो आता पोटॅन्शियोमीटर राहिलेलं आहे आणि मीटर ब्रिज राहिलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा